आज माझे काका खूप आजारी होते आणि त्यांना ICUमध्ये दाखल केले होते. मी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. खरं तर ते खूप वयस्कर होते. त्यांचे वय सुमारे 60 ते 65 वर्षे होते. शुगरसह अनेक आजारांनी ते अनेक वर्षापासून झूज देत होते. त्यांची पत्नी, जिच्याशी त्यांचे लग्न 10 वर्षापूर्वी झाले होते, तीही खूप रडत होती आणि पूर्णपणे खचून गेली होती. तिचे वयही जवळपास काकांएवढेच होते. ती वयस्कर असली तरी पूर्णपणे तंदुरुस्त होती. ती रडत म्हणत होती, "बहुतेक माझे नशीबच खराब आहे. आता मी एकटी कुठे जाऊ? कोणाचा आधार घेऊ? माझं पुढचं आयुष्य कसं जाणार?" मी तिला मिठी मारली आणि समजावत म्हणाले, "तू माझ्या काकांची पत्नी आहेस. या नात्याने तू आमच्या घराचाच एक भाग आहेस. तू इथेच राहशील आणि आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ. म्हणून इतकं दुःखी होऊन रडू नकोस." आज काकूंना त्या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटत होतं. मनात सतत एकच विचार येत होता की मी काही वर्षापूर्वी काकाचं दुसरं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. त्या निर्णयामागचं खरं कारण मी आज प्रथमच काकूंना सांगितलं. मला त्यांच्याबद्दल अपराधी वाटत होतं. म्हणून इतकी वर्षे मनात दडवून ठेवलेलं सत्य मी त्यांच्यासमोर मांडलं. आणि त्या सत्याची सुरुवात झाली माझ्या लग्नाच्या काही दिवसांपासून. माझ्या लग्नाला 3 दिवसही झाले नव्हते. तेव्हापासून माझे काका मला वारंवार बोलावू लागले. घरात फक्त आम्ही तिघेच राहत होतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या पतीने मला समजावून सांगितले होते, काकांचा स्वभाव खूप रागीट आहे. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीसाठी नकार देऊ नकोस, नाहीतर ते खूप संतापतात. अवघ्या 3 दिवसांत मलाही त्यांचा स्वभाव समजू लागला. जेव्हा जेव्हा ते माझ्या पती अमितला हाक मारायचे तेव्हा त्याचा चेहरा फिकट पडायचा. तो लगेच उठून त्यांच्या खोलीत जायचा. माझ्या नवऱ्याची ती व्यवस्था पाहून मलाही काकांची भीती वाटू लागली होती. ते नेहमीच रागात असायचे. लग्नाला साधारण महिनाभर झाला होता. एके दिवशी सकाळी अमितने मला सांगितले की आज आपण फिरायला जाऊ. मला खूप आनंद झाला. पण तेवढ्यात काकांनी अमितला मोठ्याने हाक मारली आणि तो घाईघाईने खोलीबाहेर गेला. थोड्याच वेळात बाहेरून काकांचा मोठा आवाज ऐकू येऊ लागला. ते रागाने म्हणत होते, "लग्नाच्या गडबडीत आधीच कितीतरी दिवस वाया गेले. तुझ्या अनुपस्थितीमुळे दुकानाचं किती नुकसान होत असेल याची तुला कल्पना आहे का? आणि आज पुन्हा सुट्टी घेऊन घरी बसला आहेस? आत्ताच्या आत्ता दुकानात जा. सगळ्या ग्राहकांवर लक्ष ठेव. तू दिवसभर बायकोसोबत खोलीत बसावंसं म्हणून मी तुझं लग्न लावून दिलेलं नाही. घरात स्वयंपाक आणि इतर कामं पाहायला तुझी बायको आहे." हे सगळं ऐकून मला मोठा धक्का बसला. माझ्या लग्नाला अवघे 3 दिवस झाले होते आणि या 3 दिवसात मी जो नाश्ता बनवला होता त्यात काकांनी सतत काही ना काही चुका काढल्या होत्या. मात्र अमित मला नेहमी प्रेमाने समजावून सांगायचा, "काकांच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. त्यांचा स्वभावच तसा आहे." 2 दिवस मी याच विचारात होते की काका इतके चिडचिडे का आहेत. पण त्या दिवशी त्यांनी अमितवर केलेला राग आणि गोंधळ पाहून मी खूपच घाबरले होते. थोड्या वेळाने अमित खोलीत आला. त्यांचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. तो हळू आवाजात म्हणाला, "सॉरी, मला दुकानात जावं लागेल." मी हसत म्हणाले, "काही हरकत नाही. आधी काम महत्त्वाचं आहे. आपण दुसऱ्या दिवशी जाऊ." मीही काही तक्रार केली नाही. अमित दुकानात निघून गेला. मी अनिच्छेने स्वयंपाकघरात गेले आणि भांडी घासू लागले. लग्नानंतरपासून घरातील स्वयंपाक, साफसफाई आणि इतर सगळी कामं मीच करत होते. कारण काकांनी घरात काम करणाऱ्या मोलकरीणला आधीच कामावरून काढून टाकलं होतं. काका नेहमी म्हणायचे, घरात सून आली की घरातील सगळी कामं तिनेच करायची. त्यामुळे साफसफाईपासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक कामं माझ्याच वाट्याला यायचं. त्या दिवशी मी संपूर्ण घर स्वच्छ केलं होतं. खूप दमले होते आणि थोडा आराम करण्यासाठी माझ्या खोलीत जाणार इतक्यात काकांनी मला हाक मारली. ते त्यांच्या खोलीत बसले होते. मी डोक्यावर नीट पदर घेतला होता, पण तो थोडासा सरकत होता. मी त्यांच्या खोलीत जाऊन विचारलं, "काका, काही हवं आहे का?" त्यांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बारकाईने पाहिलं. मग ओठांवरून जीभ फिरवत ते म्हणाले, "मला थोडं दूध आणून दे." त्यांच्या त्या नजरेने मला खूप अस्वस्थ वाटलं. माझ्या लक्षात आलं की माझा पदर थोडासा सरकला होता. मी घाईघाईने तो नीट केला आणि लगेच स्वयंपाकघराकडे वळले. काकांचं ते वागणं मला खूप विचित्र आणि अस्वस्थ करणारं वाटलं होतं. त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसत होतं, ज्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली. काका हे घरातील ज्येष्ठ व्यक्ती होते, त्यामुळे त्यांची अशी नजर माझ्यावर पडेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.
त्यांच्या त्या वागण्यामुळे माझ्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. मी पटकन स्वयंपाकघरात आले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. फ्रीजमधून दूध काढून ग्लास भरला, पदर नीट सावरला आणि त्यांच्या खोलीत गेले. दुधाचा ग्लास त्यांच्या बाजूला टेबलावर ठेवला. मी बाहेर पडताच इतक्यात ते म्हणाले, "थोडा वेळ माझ्याजवळ बस. घरात तुझ्याशिवाय कोणी नसतं. दिवसभर एकटं बसून कंटाळा येतो." त्यांचं बोलणं ऐकून मला अजिबात बरं वाटलं नाही. खोलीत बसण्यासाठी वेगळी खुर्ची नव्हती, त्यामुळे नाईलाजाने मला पलंगावरच्या एका टोकाला बसावं लागलं. ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले, पण त्यांनी दुधाचा ग्लास उचलला आणि लगेच खाली ठेवला. ते म्हणाले, "मला थंड दूध आवडत नाही, गरम करून आण." हे बोलतानाही त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावरून हळूहळू संपूर्ण शरीरावर फिरत होती. ती नजर पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्यांच्या डोळ्यातील भाव मला समजत नव्हते. मी पूर्णपणे गोंधळून गेले होते. माझे हात थरथर कापू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ते शांत आवाजात म्हणाले, "जा, दूध गरम करून घेऊन ये." मी दुधाचा ग्लास उचलला आणि स्वयंपाकघरात आले. गेल्या काही दिवसांत अमित घरी असताना काका नेहमी त्याच्याशी मोठ्याने बोलायचे, रागवायचे आणि कधीकधी त्याला शिव्याही द्यायचे. पण आज त्यांचा आवाज अगदी मंद होता आणि बोलण्याची ढबही काहीतरी वेगळीच वाटत होती. मी दूध थोडं गरम करून पुन्हा ग्लासात ओतलं आणि त्यांच्या खोलीत गेले. जशी मी त्यांच्या हातात ग्लास दिला, तशी त्यांनी मुद्दाम माझा हात धरला. त्या क्षणी माझ्या अंगातून जणू विजेचा झटका गेल्यासारखं वाटलं. मी घाबरून पटकन हात मागे ओढला. त्यांनी हात सोडला, पण त्यांच्या त्या वागण्याने मी पूर्णपणे हादरून गेले होते. मी लगेच खोलीबाहेर पडू लागले. तेवढ्यात ते म्हणाले, "अगं, कुठे निघालीस? थोडा वेळ इथे बस आणि माझ्याशी बोल. हा एकटेपणा आता सहन होत नाही." हे ऐकून माझ्या मनात आणखी अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्या बोलण्यामागचा हेतू मला अजिबात योग्य वाटला नव्हता. मग ते म्हणाले, "लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तू जो ड्रेस घातला होता, तो तुला खूप छान दिसत होता. आज रात्रीही तोच घाल." त्यांचं ते बोलणं ऐकून मला खूप अस्वस्थ वाटलं. अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी करणंच मला अयोग्य वाटत होतं. हळूहळू हा प्रकार रोजचाच झाला. अमित दुकानात गेला की काका मला एखाद्या ना एखाद्या कारणाने त्यांच्या खोलीत बोलवायचे, माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे आणि मग म्हणायचे, "मला थोडं दूध आणून दे." मी दूध घेऊन जायचे, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून मला थांबवायचा प्रयत्न करायचे. कधी माझा हात धरायचे तर कधी म्हणायचे, "थोडा वेळ माझ्या शेजारी बस, माझ्याशी गप्पा मार." मी त्यांच्याशी काय बोलणार? मी लगेच एखादं कारण सांगायचे, "मला स्वयंपाक करायचा आहे, भांडी घासायची आहे, घरात अजून खूप कामं बाकी आहे." खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ एक क्षणही थांबणं मला अजिबात आवडत नव्हतं. त्यांचं वागणं दिवसेंदिवस मला अधिक अस्वस्थ करत होतं. माझं मन दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ होत चाललं होतं. मला अमितशी सगळं बोलावंसं वाटत होतं, पण त्याच्याशी हा विषय कसा काढू हेच मला समजत नव्हतं. काकांसमोर तो नेहमी गप्प बसायचा, त्यांच्या प्रत्येक शब्दांचा होकार द्यायचा आणि कधीच त्यांच्याविरुद्ध एक शब्दही बोलायचा नाही. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते. तेवढ्यात काका अचानक तिथे आले. त्यांनी माझ्याशी अशी अयोग्य वागणूक केली की मी पूर्णपणे हादरून गेले. कसेबसे स्वतःला सावरलं. मी माझ्या खोलीत गेले, दार बंद करून आतून कडी लावली आणि पलंगावर बसले. भीतीने माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मनात एकच विचार येत होता, ज्यांना मी घरातील ज्येष्ठ मानत होते ते माझ्याशी असं वागतील याची मी कधीच कल्पना केली नव्हती. माझ्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले आणि मी बराच वेळ तशीच रडत बसले. मी ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी अमितला सगळं खरं सांगायचं. त्या दिवशी भीतीमुळे माझ्याकडून घरातलं एकही काम झालं नाही. मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. मध्येच काका दार ठोठावून म्हणायचे, "मला भूक लागली आहे, जेवण दे." पण त्या क्षणी माझ्या दार उघडण्याचं सुद्धा धाडस उरलं नव्हतं. मी शांतपणे खोलीतच बसून राहायचे. रात्री अचानक दारावर जोरजोरात थाप पडू लागल्या. बाहेर अमित उभा होता. तो रागाने म्हणाला, "नेहा, दार उघड. हा कसला हट्ट आहे? सकाळपासून खोलीत स्वतःला बंद करून का बसली आहेस?" अमितचा आवाज ऐकून मी दार उघडलं. दार उघडताच काका आणि अमित दोघेही माझ्याकडे रागाने पाहत उभे होते. अमित संतापून म्हणाला, "तुला अजिबात लाज वाटत नाही का? काका सकाळपासून उपाशी आहेत आणि तू त्यांना जेवणही दिलं नाहीस. त्यांना मधुमेह आहे. त्यांच्या तब्येतीला काही झालं असतं तर त्यांची जबाबदारी कोणाची असती?" मी शांतपणे म्हणाले, "मी आता काकांची जबाबदारी अशा प्रकारे सांभाळू शकत नाही. कृपया त्यांच्यासाठी दुसरी काही व्यवस्था करा." माझं बोलणं ऐकताच अमितचा राग अनावर झाला. तो मला समजवण्याऐवजी माझ्यावरच चिडू लागला. तेवढ्यात मागून काका म्हणाले, "पाहिलंस ना, अजून लग्नाला काही दिवसही झाले नाहीत आणि हिने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. मला आधीपासूनच माहीत होतं, लग्नानंतर अशाच प्रकारे घरात भांडणं सुरू होतात.
हे ऐकताच अमित माझ्याकडे पाहून रागाने म्हणाला, आज मी हे दुर्लक्ष करतोय, पण पुन्हा अशी भाषा वापरलीस किंवा काकांशी असं वागलीस तर मला कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या आईवडिलांनी आम्हा 5 बहिणींना मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. प्रत्येक मुलींचं लग्न लावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत केली होती. मला सासरी पाठवताना आईने एकच गोष्ट सांगितली होती, काहीही झालं तरी संसार टिकवण्याचा प्रयत्न कर. छोट्या मोठ्या गोष्टींवरून माहेरी परत येऊ नकोस. समजुतीने घर सांभाळ. पण काकांना माझ्याकडून जे अपेक्षित होतं ते मी कधीच स्वीकारलं नाही. दिवसेंदिवस त्यांचं वागणं अधिकच अयोग्य आणि अस्वस्थ करणारं होत चाललं होतं. त्यावेळी अमित प्रचंड रागात होता. मला माहीत होतं, जर मी त्याला काकांच्या वागणुकीबद्दल त्या क्षणी सांगितलं असतं तर कदाचित तो माझ्यावरच विश्वास ठेवला नसता. मी काही न बोलता शांतपणे पलंगावर जाऊन बसले. तेवढ्यात काका अमितकडे पाहत म्हणाले, तिला नीट समजावून सांग. तिचा गैरसमज दूर कर, नाहीतर मला तिच्या आईवडिलांशी बोलावं लागेल आणि त्यांच्या मुलीचं वागणं कसं आहे ते सांगावं लागेल. इतकं बोलून ते रागाने तिथून निघून गेले. मी रागाने काकांकडे पाहिलं. ते गेल्यावर अमित माझ्याकडे वळला आणि म्हणाला, तुला काकांबद्दल नेमकी काय अडचण आहे? ते घरात एकटे आहेत. त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची आणि थोड्या काळजीची जबाबदारी घेणं तुला एवढं जड का वाटतं? तो पुढे म्हणाला, माझ्या आयुष्यात आई नाही, भाऊ बहीण नाहीत. माझ्यासाठी काका सगळं काही आहे. त्यांचा आदर करणं आपली जबाबदारी आहे. मी हळू आवाजात म्हणाले, काश घरात एखादी काकू किंवा दुसरी मोठी व्यक्ती असती तर कदाचित मला आज या सगळ्या परिस्थितीला एकटीला सामोरं जावं लागलं नसतं. माझं बोलणं ऐकून अमितचा राग आणखी वाढला. तो म्हणाला, काकांनी तुझं असं काय बिघडलं आहे? ते फक्त 2 वेळेचं जेवण आणि थोडी काळजी मागतात. एवढंसुद्धा तुला ओझं वाटतं का? अमित रागाने म्हणाला, पहा, मला माझ्या घरात रोजचे वाद नकोत. मी दिवसभर दुकानात काम करून थकून घरी येतो आणि आल्यावर हे सगळं पाहायची माझ्यात ताकद नसते. मला घरात फक्त शांतता हवी आहे. मी लग्न सुखी संसारासाठी केलं आहे, रोजचे वाद ऐकण्यासाठी नाही. मी थोडा धीर करून म्हणाले, अमित, एक काम कर, काकांचं दुसरं लग्न लावून दे. माझं वाक्य पूर्ण होताच अमितने संतापाच्या भरात माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. तो रागाने म्हणाला, तुला हे बोलताना लाज नाही वाटत? या वयात काकाचं लग्न करायचं? त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था करणंसुद्धा तुला एवढं जड जातं का? मी डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, तू माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेत नाहीस. तो आणखी चिडून म्हणाला, काय समजून घ्यायचं? काका आता 65 वर्षाचे आहेत. त्यांना शुगर, रक्तदाब असे अनेक आजार आहेत आणि अशा वयात तू त्यांचं पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतेस? मी हळू आवाजात म्हणाले, तू माझं म्हणणं समजून घेत नाहीस. काकाचं दुसरं लग्न झालं तर घरातलं वातावरणही बदलेल. मी त्यांची आणि काकूंची दोघींचीही मनापासून काळजी घेईन. माझं बोलणं ऐकून अमित उपहासाने हसला. तो म्हणाला, ज्या तुला आज काकांच्या 2 वेळेच्या जेवणाची जबाबदारीही नकोशी वाटते, ती तू त्यांच्या बायकोची काळजी घेशील? पुढे म्हणाला, हे घर, दुकान आणि सगळी मालमत्ता काकांच्या नावावर आहे. उद्या त्यांच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली तर ती या सगळ्यावर हक्क सांगेल. कदाचित ती आपल्यालाच या घराबाहेर काढेल. तो काही क्षण थांबला आणि पुन्हा म्हणाला, तुला काकाचा स्वभाव माहीत आहे. ते एकदा रागावले की कोणाचंच ऐकत नाहीत. त्यामुळे हा विषय पुन्हा कधीही काढू नकोस. मी शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकत राहिले. शेवटी अमित ठाम आवाजात म्हणाला, या विषयावर पुन्हा एक शब्दही बोलू नकोस. इतकं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. मी मात्र पूर्णपणे गोंधळून गेले होते. काय करावं आणि कोणाकडे मन मोकळं करावं हेच मला समजत नव्हतं. काकाचं अयोग्य वागणं मला सहन होत नव्हतं, पण त्याविरुद्ध आवाज उठवण्याचीही हिंमत होत नव्हती. मनात एकामागून एक विचार येत होते. जर मी हे सगळं सोडून माहेरी गेले तर माझा संसार उद्ध्वस्त होईल. माझ्या आईवडिलांनी किती कष्टाने माझं लग्न लावून दिलं होतं. माझ्या अजूनही लहान बहिणी होत्या. माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यावरही परिणाम झाला असता. हे सगळं आठवताच माझे डोळे भरून आले. मी पदराने अश्रू पुसत शांतपणे तिथेच बसून राहिले. थोड्याच वेळात अमितचा रागावलेला आवाज ऐकू आला. तो म्हणाला, नेहा, बाहेर ये आणि पटकन आलूचे पराठे बनव. काकांना बाहेरचं जेवण पचत नाही. मी शांतपणे बाहेर आले, आलूचे पराठे बनवले आणि त्यांच्यासमोर ठेवले. मी स्वतः मात्र 2 दिवसांपासून नीट काही खाल्लंही नव्हतं. पण अमितने एकदाही मला तूही आधी जेव असं विचारलं नाही. त्या क्षणी मला जाणवलं की माझी वेदना आणि माझी भूक कोणालाच दिसत नव्हती. मी काहीही न बोलता शांत राहणंच पसंत केलं. त्या दिवसानंतर मी जवळजवळ गप्पच राहू लागले. दुसऱ्या दिवशी अमित नेहमीप्रमाणे दुकानात निघून गेला आणि तो घराबाहेर पडताच काकांनी पुन्हा मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी मनाविरुद्ध आणि पूर्णपणे असहाय्य अवस्थेत त्यांच्या खोलीत गेले. मला पाहताच काका हलकंसं हसू लागले. ते म्हणाले, तुला खरंच वाटत होतं की अमित तुझ्यासाठी माझ्या विरुद्ध उभा राहील? तुझ्यासाठी तो मला सोडून वेगळं घर करेल? तसं कधीच होणार नाही. त्यामुळे हे सगळे विचार मनातून काढून टाक. ते पुढे म्हणाले,
मी माझ्या मुलाचं लग्न विचारपूर्वक केलं आहे. श्रीमंत घरातील मुलगी आणली असती तर ती त्याला वेगळं करायला भाग पाडली असती. म्हणूनच मी तुझ्यासारख्या साध्या कुटुंबातील मुलगी निवड केली. मला तुझ्या घरची परिस्थिती आधीपासूनच माहीत होती. त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या मनात भीती वाढत होती. ते पुन्हा म्हणाले, तू इथून सहज निघून जाऊ शकत नाहीस. म्हणूनच सांगतो, जर तुला तुझं आयुष्य शांतपणे जगायचं असेल तर मी सांगतो तसं वाग. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्यांच्या बोलण्यातला हेतू मला स्पष्टपणे जाणवत होता आणि मी पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. काका पुन्हा नेहमीप्रमाणे म्हणाले, जा माझ्यासाठी गरम दूध घेऊन ये. हे शब्द ऐकताच माझ्या मनात प्रचंड संताप आणि असहाय्यता दाटून यायची. त्या अपमानास्पद वातावरणात जगणं माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. मी शांतपणे त्यांना जेवण पाणी द्यायचे आणि लगेच माझ्या खोलीत जाऊन दार बंद करून घ्यायचे. त्यांच्याजवळ बसणं किंवा त्यांच्याशी अनावश्यक बोलणं मी पूर्णपणे टाळू लागले. माझा बहुतेक वेळ आता माझ्या खोलीतच जाऊ लागला होता. एके रात्री आम्ही तिघेही जेवायला बसलो होतो. काकांच्या सांगण्यावरून मी मांसाहारी जेवण बनवलं होतं. जेवताना काका आनंदाने म्हणाले, आज तर खूप छान स्वयंपाक झाला आहे. माझं मन अगदी खुश झालं. अमित माझ्याकडे पाहून हसला, पण माझ्या चेहऱ्यावर मात्र कोणताही आनंद नव्हता. थोड्याच वेळात काकांनी त्यांच्या खिशातून 2,000 रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातात देत म्हणाले, हे तुझ्यासाठी. आजच्या स्वयंपाकाचं बक्षीस समज. मी लगेच नम्रपणे नकार दिला. मी माझं कर्तव्य केलं आहे. यासाठी मला काहीही नको. मी म्हणाले. माझं बोलणं ऐकून अमित म्हणाला, काका मनापासून देत आहेत. मग नकार का देतेस? ठेवते. त्यांच्या आग्रहामुळे शेवटी मला ते पैसे घ्यावेच लागले. जरी मनातून मला ते अजिबात स्वीकारायचे नव्हते. मी भांडी उचलण्यासाठी उभी राहिले तेवढ्यात काकाही उठले. ते माझ्याजवळ आले आणि अचानक मला मिठी मारली. त्या अनपेक्षित वागण्याने मी क्षणभर स्तब्ध झाले. ते हसत म्हणाले, आता तुझ्या वागण्यात खूप बदल दिसतोय. ची समजूतदार राहिलीस तर मला खूप आनंद होईल. इतकं बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. मी अवाक होऊन अमितकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. जणू काही घडलंच नव्हतं. मला मात्र ते सगळं मनाला खूप लागलं होतं. मी अमितला म्हणाले, ही कसली पद्धत आहे? काकांनी माझ्याशी थोडं अंतर ठेवून वागायला नको का? मला त्यांचं असं वागणं अजिबात योग्य वाटत नाही. माझं बोलणं ऐकताच अमितचा चेहरा रागाने लाल झाला. तो माझ्याकडे रोखून पाहू लागला. अमित रागाने म्हणाला, तुझा विचार इतका संकुचित का आहे? काका तुला घरातील मुलगी समजतात. त्यांनी प्रेमाने 2 शब्द बोलले किंवा जवळ येऊन आपुलकी दाखवली तर त्यात एवढं काय चुकीचं आहे? प्रत्येक गोष्टीत तुला संशयच का वाटतो? मी हळू आवाजात माझं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो माझं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, देवाची कृपा की काकांनी तुझं हे बोलणं ऐकलं नाही, नाहीतर घरात आणखी मोठा वाद झाला असता. इतकं बोलून त्याने माझ्यासमोर बोटं दाखवत कठोर आवाजात सांगितलं, मी तुला शेवटचं सांगतो, काकाशी नीट वाग. पुन्हा याबद्दल कोणतीही तक्रार माझ्या कानावर येऊ देऊ नकोस. हे ऐकून माझा संयम पूर्णपणे तुटला. डोळ्यात अश्रू आणून मी म्हणाले, अमित, आता माझ्यात हे सगळं सहन करण्याची ताकद उरलेली नाही. एकतर या परिस्थितीत काहीतरी बदल कर किंवा काकाचं दुसरं लग्न लावून दे. इतकं बोलून मी रडत रडत माझ्या खोलीत निघून गेले. थोड्याच वेळात बाहेर जोरात दरवाजा आपटण्याचा आवाज आला. त्यानंतर घरात मोठ्या मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू लागला. मी घाईघाईने खोलीबाहेर आले. बाहेर येताच माझ्या डोळ्यांसमोर दृश्य पाहून मी थक्क झाले. तेव्हाच मला समजलं की अमितचा एक धाकटा भाऊही आहे, रोहित. तो अनेक वर्षापासून दुसऱ्या शहरात नोकरी करत होता आणि आता तो त्यांच्या पत्नीसोबत घरी परतला होता. रोहितने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या पसंतीने लग्न केलं होतं. त्यामुळे काका त्यांच्यावर खूप रागावले होते आणि त्यांनी त्यांच्याशी अनेक वर्षे संबंध तोडले होते. म्हणूनच मला कधीच सांगितलं नव्हतं की अमितला एक भाऊ आहे. आमच्या घरीही हेच सांगण्यात आलं होतं की अमित एकुलता एक मुलगा आहेत. रोहित आणि त्यांच्या पत्नीला पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. काका अजूनही रागाने उभे होते. ते रोहितकडे पाहत म्हणाले, तू स्वतःच्या मनाने लग्न केलंस, मग आता तिला घेऊन या घरात परत कशाला आलास? रोहितने हात जोडून काकांची माफी मागायला सुरुवात केली. काही वेळाने अमितही पुढे आला आणि म्हणाला, आता राग सोडा, जे व्हायचं होतं ते झालं, त्याला माफ करा. अमितच्या बोलण्यावर काकांचा राग थोडा शांत झाला. त्यांनी रोहितला जवळ घेतलं आणि घरातलं वातावरणही थोडं निवळलं. रोहितसोबत त्याची पत्नीही आली होती. ती खूप सुंदर, सडपातळ आणि हसमुख स्वभावाची होती. तिला पाहून मला खूप आनंद झाला. मनात देवाचे आभार मानले की आता या घरात माझ्यासोबत बोलण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी आणखी एक व्यक्ती होती. काही दिवसांतच आमची चांगली मैत्री झाली. रोहितही आता अमितसोबत दुकानात जाऊ लागला. हळूहळू काकांचं लक्ष माझ्यापेक्षा रोहितच्या पत्नीवर जास्त जाऊ लागलं. एके रात्री आम्ही सगळे जेवत असताना काका म्हणाले, आतापासून माझी धाकटी सून माझी सगळी कामं पाहील. ती निरागसपणे हसत म्हणाली, ठीक आहे काका,
तुम्हाला जे हवं असेल ते सांगा. हे ऐकून अमितही हलकसं हसू लागला. पण काही दिवसांनी जेव्हा माझी जाऊ पूजा काकांच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर घाम होता आणि ती पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच मला समजलं की तीही एखाद्या मोठ्या मानसिक त्रासातून जात आहे. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि काही न बोलता भांडी घासू लागली. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, पूजा काय झालं? ती हळू आवाजात म्हणाली, काकांचं वागणं मला खूप विचित्र वाटतं. ते माझ्याकडे सतत वेगळ्याच नजरेने पाहतात आणि अशा गोष्टी बोलतात की मला खूप अस्वस्थ वाटतं. थोडा वेळ शांत राहून ती पुढे म्हणाली, मी रोहितशी याबद्दल नक्की बोलेन. तो नेहमी म्हणायचा की काका खूप चांगले आहेत, पण ते सतत मला कारण नसताना जवळ बोलवतात. कधी माझा हात धरतात तर कधी माझ्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. मी पूजाला म्हणाले, हे दोघे भाऊ काकांची चूक सहजासहजी मान्य करणार नाही. मीही याच सगळ्यातून गेले आहेत. पण अमितने माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. पूजा ठामपणे म्हणाली, पण मी रोहितशी सगळं स्पष्ट बोलणार आहे. जर काकांचं वागणं असं सुरू राहिलं तर मी त्यांना वेगळं राहण्यास सांगेन. पण घडलं मात्र तसंच, जसं माझ्या बाबतीत झालं होतं. रोहितने पूजेचं बोलणं ऐकताच तिच्यावर राग काढला. तो म्हणाला, आपण इतकी वर्ष सुखाने राहिलो. इथे आल्याला अजून काही दिवसच झालेले नाही. तू घरात वाद घालायला सुरुवात केलीस. त्यांच्यातही आमच्यासारखंच मोठं भांडण झालं. त्या रात्री अमित माझ्या खोलीत आला. यावेळी तो नेहमीसारखा रागात नव्हता, तर शांत दिसत होता. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, अमित, आता तरी तुला वाटतं का की चूक फक्त माझीच होती? जी तक्रार मी काकांबद्दल करत होते तीच आज पूजाही करत आहे. म्हणजे काहीतरी चुकीचं नक्कीच आहे. मी पुढे म्हणाले, मी आजही तेच सांगते. काकांना आयुष्याचा साथीदार हवा आहे. काकू गेल्यानंतर योग्य वेळी त्यांचं दुसरं लग्न झालं असतं तर कदाचित आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. माझं बोलणं ऐकून अमित बराच वेळ शांत बसून राहिला. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर विचार आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. एकदा अमोलने काकांना दुसऱ्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा ते सुरुवातीला रागावले आणि म्हणाले, मी या वयात लग्न करणार? तुम्ही लोक वेडे झाला आहात का? अमोल म्हणाला, एक विधवा महिला आहे. तुम्ही तिचा आधार बनालात तर त्यात काहीच गैर नाही. तीही तुमच्याच वयाची आहे आणि नातेवाईकांच्या आधारावर खूप कठीण आयुष्य जगत आहे. सुरुवातीला काकांनी खूप आरडाओरडा केला, पण 2 दिवसांनी ते स्वतःच म्हणाले, ठीक आहे, मी तिच्याशी लग्न करतो. काही दिवसांतच काकांचे दुसरे लग्न झाले आणि घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. आता अमोल स्वतः मला म्हणायचा, तू बरोबर होतीस. काकांना खरोखरच जोडीदाराची गरज होती. माझ्या नवीन काकूंनी काकांची खूप प्रेमाने आणि मनापासून काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर काकांचे माझ्याविषयीचे वागणेही पूर्णपणे बदलले. आपल्या समाजात अनेकदा असे घडते की वयस्कर व्यक्तींना दुसरे लग्न करू दिले जात नाही. पण काही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेतल्यास संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलू शकते. आम्ही दोघी जाऊबाया आता खूप प्रेमाने आणि आनंदाने राहतो. काका आणि काकू एकमेकांसोबत समाधानी आयुष्य जगत आहेत आणि घरातही शांतता आहेत. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एका नवीन आणि रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. धन्यवाद.